हाय फ्रेंड्स, मी रुपाली तुमचं मराठी किचन रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मैत्रिणींनो, आज मी तयार करणार आहे भोगीची भाजी. भोगीची भाजी तयार करताना आपण वेगवेगळ्या भाज्यांचा यामध्ये समावेश करतो. त्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी गुणकारी आणि पौष्टिक असते. भोगीची भाजी तयार करण्यासाठी प्रथम मी पाऊण वाटी तीळ घेतलेले आहेत आणि ते आता कढईमध्ये छान मस्तपैकी भाजून घेणार आहे. तीळ हे हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढवण्यास मदत करते. तिळामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी असते, त्यामुळे आपली भूक वाढवते. मी हे तीळ मस्तपैकी छान भाजून घेणार आहे. आपल्या तिळांचा तडतड आवाज आला की आपण समजायचं की आपले तीळ भाजत आलेले आहेत. आता मी हे तीळ काढून घेत आहे. आता मी कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल ओतत आहे. साधारण मी 2 चिरलेले कांदे भाजण्यासाठी टाकत आहे. मी हा कांदा छान भाजून घेणार आहे. आपल्या कांद्याला छानसा लालसर कलर येईपर्यंत तो चांगला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकत आहे. हे मिश्रण छान मस्तपैकी एकत्र तयार करून घ्यायचे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपला घरचा मसाला, एक चमचा गरम मसाला, एक चमचा धने पावडर. आता यामध्ये मी घेवडा टाकत आहे. एक पाऊण वाटी पांढरा घेवडा,
पाऊण वाटी वाटाणा, पाऊण वाटी गाजर, दोन चिरलेले बटाटे, दोन वांगी, हे छान मस्तपैकी एकत्र तयार करून घ्यायचं. आता यामध्ये मी 1 चमचा तेल टाकत आहे. मी ह्या भाज्या छान परतून घेत आहे. यामध्ये मी थोडेसे तीळ वरून टाकत आहे. एक वाटी हरभरा, आपल्या भाजीला छान टेस्ट येण्याकरिता मी साधारण 2 मिनिट भाजीला छान वाफ देऊन घेणार आहे. भाजलेले तीळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. ती केलेली पावडर मी भाजीमध्ये टाकत आहे. आवडीनुसार कोथिंबीर. हे तयार झालेलं मिश्रण छान मस्तपैकी एकत्र तयार करून घ्यायचं. यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे. आपल्या सगळ्या भाज्या छान शिजण्याकरिता त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आपल्या ह्या भाज्या शिजण्याकरिता साधारण 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. आपली भाजी छान परतून घ्यायची आहे आणि चेक करायची आहे की आपली ती भाजी शिजली आहे का नाही. आता मी घेवडा चेक करून घेते अगोदर. ते बघा, घेवडा पण शिजलेला आहे आपला. हे बघा, माझी भोगीची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी भोगीची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.